समजा एखाद्या वेळेस उमेदवार आला, पक्षाचा उमेदवार आला तर त्याच्या वतीनं बोलावे लागते. आमदार आले, माझे आमदार आले, त्यांनी सभा घेतली, तिथं जावं लागलं. मग त्या ठिकाणी प्रत्येकाला मताचा एकच अधिकार असतो. मला एकट्याला एकच मत देण्याचा अधिकार आहे. मग सगळ्या लोकांची काय मतं आहेत की सर्वांनी आपण त्या पद्धतीने मतदान केलेलं आहे. आणि गावचा उमेदवार म्हणून बहुतेक लोकांनी त्या ठिकाणी मला वाटतं मंगेश आणण्यापेक्षाही मतं जयसिंगला जास्त मिळालेली आहेत. तर गावचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी हे झालेलं आहे. आणि त्यांच्या बरोबरीने मंगेश आणण्याला देखील गावातून त्या ठिकाणी मतं मिळालेली आहेत. तर पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी निधी फारसा नसतोय, परंतु काही योजना असतात. ह्या ज्या काही योजना असतात सर्वसामान्यांच्या, कोणाचं काही पंचायत समितीमधून पाईप मिळतात, शेतीचे अवजारं मिळतात वगैरे, अशा छोट्या मोठ्या अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सर्वसामान्य शेतकरी म्हणा, सर्वसामान्य जो काही माणूस आहे की एखाद्याचं रेशनिंग कार्ड काढायचं असेल, कोणाचं आधार कार्ड, जे काही योजना आहेत या सर्व योजना त्या पंचायत समितीच्या मार्फत त्या ठिकाणी मिळत असतात. आणि ते आपल्या या सदस्याला त्या ठिकाणी करावं लागेल. शरददादांनी देखील त्या ठिकाणी आपल्या गावाला आता निवडून आल्यानंतर फंड दिलेलेच आहेत. तरी इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी सगळे काय कोणाचे इलेक्शनमध्ये मतभेद झाले असतील ते सर्व विसरून जाऊन त्या ठिकाणी आपण आपलं काम करीत राहावं, अशा प्रकारची शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या वतीनं जय शिवराला देतो आणि थांबतो. सामान्य कार्यकर्ते पण एक जीवाचे आणि एक जीव असल्यानंतर जशी शिवाजी महाराजांनी मावळ्यांना धरून जी खिंड लढवली आणि महाराष्ट्राचं ज्या वेळेला भगवा ध्वज फडकवला, तीच परिस्थिती ही छोट्या स्वरूपात का होईना जयसिंगच्या मानाने झालेले हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो. निवडणूक लढवत असताना एक तुम्हाला अगदी एक या निवडणुकीचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी सांगतो की सर्वांनी गाड्या ज्या जयसिंगच्या प्रचाराला होत्या त्या प्रत्येकाने स्वतःचे डिझेल भरले होते, स्वतःचे गाडे होते. कुटुंबातल्या महिला स्वतःच्या प्रचाराला गेल्या होत्या, म्हणजे महिलांना खर्च आला नाही, कार्यकर्त्यांना खर्च आले नाही, गाडीचा डिझेल आलेला नाही. कुणी गावकऱ्यांनी किंवा परगावात आपल्याला कोणी जेवणावळी मागितल्या नाही. पण इतकी सुपी इलेक्शन मी तरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिले. आणि समोर अगदी धनाढ्य उमेदवार काय काय पैशाचे आवाज येत होते आपण सगळ्यांनी अनुभवले, प्रत्येकाच्या कानावर आहे. पण आपल्या जयसिंगकडे किंवा आम्हा कार्यकर्त्यांकडे सुद्धा ज्या वेळेला आम्ही गावोगावी फिरत होतो त्यावेळेला लोक आम्हाला सत्कार करत होती, नाश्ता देत होती, चहा पाणी, पण आमच्याकडून सुद्धा अपेक्षा केली नाही. आणि अशा पद्धतीनं आज 2,500च्या पुढच्या फरकाने जयसिंगचं जय सर्व ग्रामस्थांची त्याच्या मागे असलेली ताकद आणि ह्या ताकदीनं त्याचा प्रसार झालेला सगळा. आणि आदरणीय शरददादांनी आम्हाला शब्द दिला होता आणि शरददादा म्हणले, शरददादांनी पहिल्यांदा आपल्या जुन्नर तालुक्यातलं पहिलं तिकीट जर कोणाचं फायनल केलं असेल तर ते जयसिंगचं. आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि दादांनी आम्हाला अगदी बाजूला घेऊन सांगितलं, म्हणले जयसिंगचा मागचा पराभव अत्यंत माझ्या जिवारी लागलेला आहे, त्यामुळं जयसिंगला आता यावेळेला आपल्याला चांगल्या मताने निवडून आणून वरचं फळ काहीतरी जयसिंगला द्यायचंय, हा दादांचा आम्हाला शब्द आहे आणि तो दादा नक्कीच खरी करतील ही मी आपल्या सर्वांना सांगतो. आपण जो आमचा सत्कार केला आणि निवडणुकीच्या काळात सुद्धा असं भरभरून सहकार्य केलं, म्हणून मी जयसिंगच्या आणि सर्व मित्रमंडळाच्या वतीनं आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घ्या गुच्छ घ्या, शिवाजीराजे गुच्छ. इकडे बघा सर, फोटोकडे हे द्या ना, गुच्छ द्या, गुच्छ. हा धरा. तसेच आपल्या इकडे बघा सर, फोटोकडे हे द्या ना, गुच्छ द्या, गुच्छ. हा धरा.
तसेच आपल्या हे घेतलं लवते हा इकडे तोंड करा, इकडे कुठे साहेब, इकडे तोंड करा. हातात घ्या ना ते. सगळ्यांनी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय हर हर तर या ठिकाणी आपले आदरणीय शिक्षक सर आपले या ठिकाणी शेटचं घ्या ना. हा वेडेकर सर आले त्यांना शेवटला देऊ ना आपण तुम्ही चला आपले वेडेकर सर सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. जागा आहे खुर्च्या जागा आहे. बसा आहे ना खुर्च्या. आदरणीय रामदास गोविठेकर यांना विनंती करतो का आपलं आजच्या या माझी शाळा माझे विद्यार्थी संघ निमित्त आहे. काल झालेल्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद होती. निवडणुकीच्या माध्यमातून जो सत्कार समारंभ आपण आयोजित केला त्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य माननीय जाधव सर, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय रामदास वेटेकर, आपले गावचे माजी सरपंच दुर्गा सर, वेटेकर सर आणि आपण सर्व ज्येष्ठ बंधूंनो, आज या ठिकाणी मी जो उभा आहे तो केवळ आणि केवळ आपल्या गावाच्या आशीर्वादाने उभा आहे हे प्रथमतः सांगतो. हा जो विजय आहे हा विजय जयसिंग कोटीचा नसून आपला सर्वांचा, सर्व मतदार राजाचा विजय आहे. या विजयापर्यंत आपण कसं पोहोचलो याचं जर विवेचन करायचं म्हटलं तर अनेक गोष्टी आहेत. मी निवडणुकीला दोन्ही पण वेळेस अपघाताने उभा राहिलो ही वस्तुस्थिती. 2012ला ज्यावेळेस मी उभा राहिलो, मला उभं राहायचंय किंवा पंचायत समिती लढवायची ही कुठलीही डोक्यात हवा नव्हती. तुम्हाला पण ज्ञात असेल, कधीही मी आयुष्यात जरी 2095 सालापासून सर निवडणूक म्हणजे राजकारणात आहे, परंतु मी कधी असं कोणाला बोललो नाही की मला गावातून उभं राहायचंय, ग्रामपंचायत लढवायची, असं कधी तुम्ही ऐकलं नाही सर. आता बाकी बऱ्यापैकी मुंबईला असायचे, परंतु सर ह्या गोष्टीचे साक्षीदार आहेत. सर कधी तुम्ही ऐकलं का जयसिंग कोटी इच्छुकी गावात? कधीच नाही. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती 80% समाजकारण, 20% राजकारण. मी कधी अशी अपेक्षा मनात आली नव्हती का बाबा मी ग्रामपंचायत सदस्य होईल किंवा काय पंचायत समिती होईल. 2012ला त्यावेळेस दादा आमदार नव्हते, शरद दादा. दादांनी माझ्याकडं ओतूरला आम्ही रात्रीचं 12-1च्या दरम्यान येत होतो. दादांनी मला बोललोय की आपल्याला रामदास शेठ वेटेकर यांच्या घरी जायचं, त्यांना फोन करा. म्हणून शेठ मी त्यावेळेस तुम्हाला फोन केला. मला काही कल्पना नाही दादा काय बोलतात, काय कशासाठी जायचं माहित नाही. आम्ही रात्रीचं शेठच्या घरी गेलो. शेठला दादांनी सांगितलं की बाबा आपल्याला पंचायत समिती लढवायची 8-10 दिवसात प्रोग्राम लागणार आहे. मग लागला होता प्रोग्राम, परंतु आपल्याकडं खाली पंचायत समिती लढवायला वरती चांगली सीट आहेत. नैनाताई आहेत, बाजूच्या मतदारसंघातून अजितदादा वाघ यांच्या संगीताताई वाघ हे आहेत, परंतु आपल्याला पिंपरी पेंढार मधून उमेदवारी द्यावा लागेल आणि ती शेटनी लढवावी अशी संकल्पना त्यावेळेस मांडली करेल. परंतु शेटनी सांगितलं दादा मी काही निवडणूक लढवायच्या किंवा लढवायला असं मी कधी पाहिलं नाही. बरेच वेळ आपले हे झालं. दादा शेठला विनंती करत होते, शेठ नाही म्हणून सांगत होते. शेवटी शेठने एक पर्याय मांडला. शेठ दादांना म्हणले की मी तुम्हाला त्याच तोला मोलाचा माणूस
सुचवितो आणि नवे नवे तर निवडून आणायची जबाबदारी घेतो. दादा म्हटले सांगा कोण. रात्रीचे 1 वाजले होते आणि शेठने अचानक माझं नाव पुढे केलं. 3च माणसं आम्ही, दादा, मी आणि शेठ. दादा म्हटले चला ओके, उद्यापासून कामाला लागा. माझा एक शब्द सुद्धा ऐकून घेतला नाही. माझी तयारी काय आहे, माझी आर्थिक पाठबळ काय आहे. अहो मी नाही म्हणत असताना दुसऱ्या दिवशी आस्वाद धाब्यावरती दादा आले. आम्हाला पिंपरीकरांना कार्यकर्त्यांना बोलून घेतलं. म्हटलं अहो दादा माझे 7,000 रुपये घरपट्टीपासून सुरुवात करावं लागेल, माझ्याकडे 7 रुपये नाही. आमचा गणेश कुठे सालशेतचा, तो पळत पळत गाडीला किक मारली, तिथे गेला, 7,000 रुपये भरले, पावती हातात आणून दिली. आम्ही चहा पित होतो त्याच्या बघा तुमची घरपट्टी भरली, बाकी काही माहित नाही, तुम्ही लढायचंय. त्या कार्यकर्त्याचा जोश होता. प्रचंड पैशाचा पाऊस त्यावेळेस पडला. पाऊस पडत असताना आम्हाला समजत होतं की आपलं वातावरण चांगलं आहे, 100% चांगलं आहे. थोडं 19-20 झालं, मी अतिशय थोड्या मताने पराभवाला सामने केला. परंतु तरी पण मी न थकता, न थांबता, न रडता आपला माझ्या पद्धतीने जे काय करता येईल ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, नक्कीच केला. आपल्या गावासाठी असेल, आपल्या परिसरासाठी असेल. त्याची उदाहरणं काय आता मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं असे नाहीये. अगदी माझ्या निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर एक मयत झालं आणि त्या ठिकाणी स्वर्गभूमी साफ करायचं काम पुन्हा मी जो पिंड उचललाय तो विसरायचा नाही. मी त्या ठिकाणी स्वर्गभूमी साफ करायला गेलो आणि पुढेही जात राहणार हे या ठिकाणी सांगतो. म्हणजे त्यावेळेच 2012ची निवडणूक ही माझ्यावरती लादली गेली होती. आता सुद्धा आरक्षण आलं. आरक्षण आल्यानंतर मला पहिला सर आला भुले सरांचा. भुले सरांनी सांगितलं की तुम्हाला आता योग जुळून आले, आता दादा आमदार आहेत, तुमचं काम पण चांगलं आहे, मतदारसंघात तुमचं नाव लौकिक आहे, उमेदवारी आळा किंवा पिंपवंडी गटाला जाईल. पिंपवंडी गटाला जर गेली तर तुम्हाला 100% निवडणूक लढवावी लागेल, कारण 2 नंबरचं मोठं गाव हे पिंपरी पेंढार आहे. तेव्हा तुम्हाला निवडणूक लढवावा, आम्ही तुम्हाला साथ देऊ. असा पहिला जो फोन आला तो भुले सरांचा आला. मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की म्हटलं आज तरी ती कंडिशन नाहीये. मी 1 महिन्यापूर्वी एक जमीन घेतलेली आहे, माझी आर्थिक बाजू कुंकवत आहे आणि ती मनस्थिती माझी नाहीये निवडणूक लढवण्याची. माझ्या पुढे अनेक समस्या आहेत. माझ्या मुली उच्च शिक्षणासाठी बाहेर आहेत, शिक्षणासाठी खर्च चालू आहे, तुम्हाला ज्ञात असेल. माझी मुलगी डॉक्टर आहे, शिकते. मी त्यांना सांगितलं सर असं रिक्वेस्ट नका करू, आपण माणूस देऊ तुम्हाला. परंतु योगायोगाने त्याच्यानंतर जे घडामोडी घडल्या, मला कमीत कमी त्या 1 तासाच्या आत 50 फोन झाले. मित्रमंडळाची साधं बारीक चर्चा झाली आणि सर्वांनी ठरवलं सर का आता नाही म्हणायचं नाही, आर्थिक बाजू राहून त्या बाजूला, आता नाही म्हणायचं नाही. तरी पण माझी मानसिकता नव्हती. परंतु दुसऱ्या दिवशी योगायोगाने शरददादा आम्हाला आळेपाट्या या ठिकाणी भेटले. शरददादांच्या डोळ्यात पाणी आलं. शरददादा म्हणत होते की तुमचा मागला जो निसर्ग पराभव झालाय त्याचा वचपा आपल्याला काढायचा आहे. त्यावेळेस तुम्ही आता नाही म्हणायचं नाही. दादांच्या डोळ्यात पाणी आलं. ते असलं प्रेम, हे प्रेम फुकट होत नाही हो, याच्यासाठी काहीतरी योगदान द्यावं लागतं. शरददादाचं आणि आमचं जे कमिटमेंट आहे ती फार वेगळ्या पद्धतीची आहे. हे प्रेम फुकट होत नाही. मला आजही आठवतं 2007 साली आपल्या जिल्हा परिषदची निवडणूक लागली होती सर, आणि आदरणीय शरदराव लेंडे आणि सुरेखाताई विठेकर उभ्या होत्या. आम्ही आमच्या पक्षाचे झेंडे खाली ठेवले. ही वस्तुस्थिती आमची बहीण शांताताई कुटे या काँग्रेस पक्षातून उभ्या होत्या. आम्ही आमच्या पक्षाचे झेंडे बाजूला ठेवले, पक्षाचा आचार विचार थोडा बाजूला ठेवला. आमचे मित्र संतोष ठिकेकर असतील, रामदास शेठ असतील, यांची आमची एक बैठक झाली. यांनी शेठने आम्हाला विनंती केली का गावच्या उमेदवारासाठी आणि संतोष ठिकेकरांनी सांगितले माझ्या मिळवण्यासाठी तुम्ही यावेळेस आमचं काम केलं पाहिजे. मी त्यांना त्यावेळेस शब्द दिला, तुमचा चहा न प्यायच्या अटीवर तुमचं काम तन मन धनाने करेल. ही वस्तू मुक्ताबाईच्या देवळासमोर आदरणीय शेठचे चुलते दशरथ नाना आम्हाला 30,000 रुपये देत होते. सुनील देवीरीनं मला म्हटले सर्वांनी पैसे घेतले, हे खर्चासाठी राहून द्या. मुक्ताबाईची शपथ घेऊन सांगतो, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं जर पैसे देऊन तुम्ही आम्हाला राजकारण करायला होत असाल आणि आम्हाला जर विकत घ्यायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही घरी थांबू, मग तुमचं काम करणार नाही. मी पैसे नाही घेतले.
त्याच्यानंतर शिवाजी नाना काकडे आपलं वेठेकर हे पुन्हा आम्हाला पैसे देत होते. राघवची टपरी होती, बाजूला जाबारचं दुकान होतं रॉकेलचं. आम्ही म्हटलं हे करू नका, आम्ही आमच्या पद्धतीने जे जे करायचे ते 100% करू. तुम्हाला पुढेही आमच्याबद्दल नका एवढा संशय येणार नाही, एवढं प्रामाणिकपणे काम आम्ही करू. आम्ही काम केलं 100%. उद्या निकाले तर आज या ठिकाणी पिंपरी पेंढारमध्ये बॅनर लागला होता, आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आणि दोन बाजूला, एका बाजूला शरदराव लेंडे होते आणि दुसऱ्या बाजूला सुरेखाताई वेठेकर होत्या. या युती आघाड्या काल झाल्यात. आज कोण ह्या पक्षात आहे तर उद्या दुसऱ्या पक्षात जाईल. परंतु 2007 साली शरदराव लेंडे आणि सुरेखाताई वेठेकर आणि बाळासाहेब ठाकरेचा बॅनर लावणारे आम्ही शिवसैनिक, त्याचा साथ अभिमान वाटतो. आणि ज्यावेळेस मी माझा फॉर्म भरला आणि शरदराव लेंडेकडं दर्शनासाठी गेलो सकाळी सकाळी विशाल कुटेंनी, त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं का, म्हटले तुझा मार्ग थोडा सुकर आहे, मी घड्याळाचा माणूस नाही. काय सांगितलं सर? मी तुतारीचा माणूस आहे आणि माझ्यासाठी माझा एक कार्यकर्ता अपक्ष निवडणूक लढवत आहे. त्यांचं चिन्ह टाकळकर म्हणून रिक्षा आहे. मी त्याच्यासाठी 100% मत मागणार आहे. परंतु तुला माझ्या संपूर्ण शुभेच्छा आहेत आणि तुझा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. मी पुढेही तुझ्या विरोधात एक शब्द प्रचार करणार नाही. आणि खरोखर त्यांनी माझ्या विरोधात कुठं एक फोन केला नाही किंवा कुठं पैसे वाटपाचं काम केलं नाही, याचा साथ अभिमान मला त्या ठिकाणी आहे. रघुनाथ शेट्टी सुद्धा एक कमेंट पण झाली होती, फार अगोदर झाली होती. या पद्धतीने मला बाहेरच्या गावाच्या लोकांनी फार फार असे साथ दिले. अभिमानाची गोष्ट पूर्ण अशी आहे, संपूर्ण मतदारसंघात दादा, संपूर्ण मतदारसंघात जयसिंग पोटेकडे एक चहाची मागणी कोणी केली नाही. याच्यापेक्षा जास्त प्रेम लोकांनी काय दिलं मला. सांगायचा विषय असा आहे, जर यंत्रणेवरती खर्च झाला असेल तो माझ्या मित्रपरिवाराने केला. माझ्या खिशातून काय गेलं? काही गेलं नाही. उद्याच्या काळामध्ये मी भ्रष्टाचार करायचा कशासाठी? माझ्या पोटाला जेवढं लागतंय, माझ्या कुटुंबाला जेवढं लागतंय, त्याच्यात मी अतिशय सुखाने समाधानी जगतोय. मी पापाचा पैसा भविष्यात कमावणार नाही. इथून पाठीमागल्या आयुष्यात कधी रुपया भ्रष्टाचाराचा किंवा पापाचा कमावणार नाही जाहीर सांगायला वाघाचं काळीच लागतं ते माझ्या ते का पापाचा 1 रुपया मी कमावला नाही आणि भविष्यात सुद्धा कमावणार नाही. नवे भ्रष्ट विचार सुद्धा मला घेऊ देणार नाही. जे करायचंय ते गावाच्या नावासाठी करायचंय, आपल्या गणाच्या नावासाठी करायचंय, माझ्या नावासाठी काम मला काही करायचं नाही. राहिला विषय कामाचा, या तालुक्याचे आदरणीय आमदार शरदराव सोनवणे या खुर्चीवरती बसल्यानंतर मी आपल्या गावामध्ये 3 कोटी रुपयाचा निधी आणण्यात यशस्वी झालो. 3 कोटी. वेठेकर पाटाच्या रस्त्यासाठी 1,22,00,000 रुपये त्या ठिकाणी आलेले आहेत सर. नवरेवाडीला 10 लाख रुपये आले. मसुंडी पिंपळवंडी रस्त्याला 1.5 कोटी रुपये आले. जर 1 वर्षाच्या काळामध्ये दादांनी पिंपरी पेंढारला 3 कोटी रुपये दिले, अजून दादाकडे 4 वर्ष शिल्लक आहे. आता जोडीला मंगेश अण्णा निवडून आले जिल्हा परिषदला. जरी पंचायत समितीला निधी कमी असला हरकत नाही, परंतु पाठपुरावा करायला जयसिंग पोटे समर्थ आहे हे या ठिकाणी वचन देतो. अनेक गोष्टी असतात विकास निधी आणण्यासाठी. पंचायत समितीतून वैयक्तिक लाभाच्या अनेक स्कीम आहेत, त्या शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील याचा नक्कीच जयसिंग पोटे विचार करेल. राहिला विषय वेळेचा, माझ्याकडे 24 तास अवेलेबल आहेत. किती तास? 24. अर्ध्या रात्रीला ज्यांना अनुभव आहेत त्यांना आहेत, ज्यांना नाही ते घेतील भविष्यात. मी 24 तास अवेलेबल आहे. माझी आर्थिक परिस्थिती माझ्या कुटुंबासाठी चांगली आहे. मी माझी सर्व शेत जमीन जी खंडणी होती ते आता ऊसाकडे ट्रान्सफर करणार आहे. मी शेती, मला घरचा तर पहिला विरोध होता, आता बस आपलं व्यवस्थित चाललंय. आमच्या तुमच्या पायाच्या पुण्याने आमचे दोन्ही पुतणे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या गावात आणि आमच्या प्रपंचासाठी करतात. आणि त्यांचं मला सांगणं की तुम्ही आमच्यासाठी भरपूर केलंय. आमचे पुतणे सर आम्हाला सांगतात तुम्ही आमच्यासाठी भरपूर केलंय
तुम्ही आता फक्त बसून खा, शेतात जाऊ नका, हे आमचे पुतणे जर मला सांगतात, तर मला एक सांगायचंय की उद्याचा काळ हा संपूर्ण 24 तास जयसिंग पोटे तुमच्यासाठी, आमच्या गावासाठी मोठ्या अभिमानाने सांगतो. भविष्य काळामध्ये जर माझं काही चुकलं, तुम्ही सर्व ज्येष्ठ आहात, तर माझा कान पकडायची जबाबदारी तुमचीच आहे. बा तुम्ही चुकतोय हे सांगायचं काम तुम्ही ज्येष्ठांनी मला केलं पाहिजे. शेवटी जो चुकत नाही तो परमेश्वर. ठीक आहे, माझा राग नागाच्या शाटेवाई म्हणतात, तापडे म्हणतात. मला एक सांगावं, मी वैयक्तिक सर्वसामान्य माणसाला कुणाला भांडलो का? तर आजपर्यंत माझी भांडणं झाली यंत्रणेच्या विरुद्ध झाली. कशी झाली सांगतो. ग्रामसभा चालू आहे, ग्रामसभेत ठराव झाला का बल्ब बसवले, यांच्यात बिल नाही, त्यांना मुक्त. तुम्ही होते त्या ग्रामसभेला, 350 लोक होते, बरोबर. बल्ब बसवले, यांच्याकडे वावचर नाही. धोरणे झाली, यांच्याकडे वावचर नाही. मी बोललो, वाईट केलं का? मग लोकांनी मला म्हणायचं गुंड आहे. दुसरी ग्रामसभा झाली, त्याच्यात तो ठराव लिहून नव्हता सर. जो ठराव पास झाला तो ठराव लिहिला गेला नाही. मग त्याच्यावर आवाज उठवला मी. ती गुंडागर्दी झाली का सर? जे ठरलंय मागल्या ग्रामसभेत, जे ठरलंय ते उद्याच्या ग्रामसभेला तर आलं पाहिजे ना. सांगायचंय की ग्रामसभेला आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना ग्रामसभेला फार महत्व आहे. आणि आपल्या इथं ग्रामसभा यशस्वी होत नाही, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. सर्वांना माझं आव्हान असेल, येणाऱ्या ग्रामसभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे. तो खूप सभा नाही झाली पाहिजे. लोकांच्या ज्या खऱ्या समस्या आहेत आणि गावचा जो विकास आहे तो जर करायचा असेल तर ग्रामसभा हक्कानं आहे. अजून आपल्या लोकांना कळत नाही. फक्त उद्या तंटामुक्तीची जर मिटिंग असेल ना, तर मग अख्खं गाव जमा होतो. काय त्या तंटामुक्तीमध्ये? सर्वांना विनंती आहे की गावची ग्रामसभा सोडू नका. गावची ग्रामसभा हा आपला कणा आहे. जो विकास करायचा आहे ना, तो गावच्या ग्रामसभेपासून होतोय सर. म्हणून मी सांगतो, माझी दादागिरी ही सर्वसामान्य माणसासाठी कधीच नव्हती, भविष्यात राहणार नाही. आणि आपला गाव कसा नावारूपाला येईल, आपला गाव कसा नावारूपाला येईल, हेच ध्येय माझ्या डोक्यात आहे. आणि चांगल्या संकल्पना डोक्यात आहेत. उद्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय करायचंय, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय करायचंय, सन्माननीय आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून आपल्या गटासाठी काय करायचे, अनेक संकल्पना आमच्या टीमच्या डोक्यात आहेत. आणि हे बऱ्यापैकी तुम्हाला पण ज्ञात आहे. आपण पुढे जाऊन सर्वांनी हातात हात घेऊन आपल्या गावाच्या आणि या गटाच्या विकासासाठी एकत्र काम करू. या ठिकाणी सीताराम महाराजांनी शपथ घेऊन सांगतो का भविष्यात 1 रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही आणि पिंपरी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय